आता जर तुम्ही सत्तेत बसलात तर पहिली भाजपची भूमिका काय असेल ठाण्यामध्ये? मी मगाशी सांगितली तीच की पारदर्शी कारभार आपला झाला पाहिजे, अनुशासन प्रिय अशा पद्धतीने काम केलं पाहिजे आणि विकास एक दिशाबद्ध असला पाहिजे. ठाणेकरांच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या पूर्ण करण्याकरता त्याचा एक मास्टर प्लॅन बनवायला पाहिजे. कारण अनेक गोष्टी ज्या आहेत की ज्याचे मास्टर प्लॅन आमच्याकडे आहे, आम्ही बनवलेला आहे, आमच्या जाहीरनाम्यामध्ये आहे. परंतु ज्याला म्हणतील की ठाणेकरांनी तुमच्यावर एवढं भरभरून प्रेम केलेलं आहे महायुतीवर, म्हणजे लोकसभा, विधानसभा आणि महापालिका, तर त्यांना आपण उत्तरदायित्व आपलं आहे त्यांच्यावर, सगळं जे जे आहे त्याच्या अडीअडचणी. आणि वाढत्या ठाण्याला एक चांगलं आहे की दोन्ही भाग्यविधाते आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस यांनी या ठाण्यासकट MMR रिजनला प्रचंड भरभरून देत आहेत आणि विविध योजनांच्या माध्यमातून आमच्या इथल्या लोकांचं जीवनमान कसं सुकर होईल त्या दिशेने त्यांची पावलं आहेत आणि त्या दिशेने ते डबल इंजिन सरकार इथे देखील मदत करते. स्वतः एकनाथ शिंदे साहेब देखील मुख्यमंत्री होते, ते देखील सरकारमध्ये आहेत. नॅचरली त्यांचं देखील ते इथलेच असल्यामुळे त्यांचं देखील लक्ष या ठिकाणी असणं स्वाभाविक आहे आणि त्याच्यामुळे त्याचा उपयोग जास्तीत जास्त करून योग्य दिशेने हे काम जे आहे ते करून घेण्याकरता आमचा कटाक्ष असेल.